नमस्कार, मी मध्य प्रदेश ग्वाल्हेरहून कुंदा जोगळेकर. आपली सिंधू नगरी न्यूज चॅनलचा मन श्रावण सदरात माझी कविता सादर करत आहे. ही कविता सादर करताना माझ्या मनात एकच भाव होता की आमच्याकडे म्हणजे ग्वाल्हेरला पाऊस खूप कमी पडतो. श्रावण सरींची वाट बघता बघता कितीतरी दिवस असेच लोटून जातात, नभ येतात आणि चालले जातात. मला फक्त त्यांच्याशी त्यांनाशी बोलायचं आहे. शीर्षक आहे पाऊस 5 पिढ्यांचा. गच्चीवरून बघत होते ढगांना पळताना, गच्चीवरून बघत होते ढगांना पळताना, तेव्हा हाक दिली, नभातल्या ढगा जरा थांब ना, बरसायचं नसलं तरी काय, बस की जरा वेळ. गच्चीवरून बघत होते ढगांना पळताना, तेव्हा हाक दिली, नभातल्या ढगा जरा थांब ना, बरसायचं नसलं तरी काय, बस की जरा वेळ. मला बोलायचं आहे तुझ्याशी, गप्पा करायच्या आहे भरपूर. ऐक ना, माहीत आहे माझी आजी सांगायची तिनं पूर बघितलाय, एकदा नाही बऱ्याचदा. माझी आजी सांगायची तिनं पूर बघितला आहे, एकदा नाही बऱ्याचदा. उज्जैनला शिप्रेला यायचा तेव्हा तळमजला अक्षरशः बुडून जायचा, एकदा नाही बऱ्याचदा. पुढे आईने पण सांगितलं तिनं नद्यांचे उधाण बघितले, पुढे आईने सांगितलं तिनं नद्यांचे उधाण बघितले, तेव्हा माहेरची ती शिप्रा दारापर्यंत यायची, एकदा नाही बऱ्याचदा. कधीतरी मी पण सांगायची माझ्या मुलीला, कधीतरी मी पण सांगायची माझ्या मुलीला, मी पाऊस बघितलाय, धो धो पाऊस बघितलाय मी. शाळेतून येताना रस्त्याच्या कडेकडेला, शाळेतून येताना रस्त्याच्या कडेकडेला किंवा घरातल्या अंगणात जागोजागी साचलेल्या डबक्यामधून आम्ही पाय आपटत नाचायचो, छपाक छै छपाक छै. माहीत आहे का नभातल्या ढगा, माहीत आहे का नभातल्या ढगा. काल माझी मुलगी काय विचारते, ती विचारते, आई आता अंगण नाही, पाऊस नाही, मग आम्ही कुठे खेळणार, कसं खेळतात ग, छपाक छै पाण्याशिवाय. नभातल्या ढगा, तुला अजिबात काळजी वाटत नाही का रे येणाऱ्या पिढीची. नभातल्या ढगा, तुला अजिबात काळजी वाटत नाही का रे येणाऱ्या पिढीची, काळाची. विचार कर ना, जरा विचार कर ना. उद्या माझी नात मला जेव्हा विचारेल, उद्या जेव्हा माझी नात मला विचारेल, आजी पूर, नद्यांचे उधाण, पाऊस म्हणजे नेमकं काय ग. उद्या माझी नात मला विचारेल, आजी पूर, नद्यांचे उधाण, पाऊस म्हणजे नेमकं काय ग. सांग ना नभातल्या ढगा, मी काय सांगणार आहे त्यांना, कसं समजवणार त्यांना. श्रावण सरीशिवाय कसं असू शकेल उद्याचं जग. सांग ना नभातल्या ढगा, बस न जरा वेळ. खूप खूप धन्यवाद.